ती तुळस त्या घालते पळी पळी पाणी, अजून होतो आई बाबाची तानी, आता झालो सुभाष भटरांची राणी. माझी पेरणी करी विठ्ठल माझा नांगर धरी, माझी शेती पंढरी. विठ्ठल नामा सांगे विनवनी, विठ्ठल नामा सांगे विनवनी, ही चोरी करणार नाही जणी. तर नमस्कार मित्रांनो, महाकोकणच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, कोकणामध्ये शेतीची कामं जोरदार चालू आहेत, परंतु पावसाने दगा दिला आहे. पाऊस खूप कमी पडतो आहे आपल्या कोकणामध्ये, त्यामुळे शेतकऱ्यांचे हाल झाले थोडे पाण्याकडून. तरीसुद्धा आपला कोकणातील शेतकरी जरा पण खचून जात नाही आहे, आपली शेतीची कामं वेळेवर पार पाडतो आहे. तर आता आपण आलेलो आहोत ते शीळ या गावातील गोंडाळवाडी आहे, त्या वाडीमध्ये आपण आता आलो आहोत. आणि पाहता इकडे आता लावणी चालू आहे, तसं इकडे चिखल करणं काम चालू आहे. ते पाहताय शाळेतली मुलं देखील ते आता शेतीची कामं करत आहेत. अबो, तू शाळेत नाही गेलास? किती वेळा आहेस तू? शाळेत का नाही गेलास? आज शिक्षण परिषद आहे, त्यामुळे शाळेत गेलास नाही. आता बाई बघणार तुझा व्हिडिओ हा. तर पाहता इकडे आता ही ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेती केली जाते आहे. आजी पाहताय, आजी सुद्धा इकडे आता शेती करतायत, आता चिखल करतायत. काय करताय? बांध घालताय काय? हा हा हा. आणि तू किती वेळा आहेस रे? तू का नाही शाळेत गेलास? पहिलीच आहे, शाळेत का नाही गेलास? पण तर तिकडे ती लावणी लावण्यात ते बघूया, आटपत आले लावणी त्यांची. आता ह्या माहीत आहे याल ना तुम्ही? हां हां हां. तरी बा इकडे लावणी लावतात. आणि सर्व ही गोंडाळवाडीतली तुम्ही काय? हां हां, सर्व गोंडाळवाडीतली मंडळी आहेत. हे पहा इकडे आता लावणी लावून झाले, आणि आता ह्या मळ्यामध्ये आता लावणी लावायला येतील ही मंडळी. नाश्ता वगैरे झाला ना? करूच आहे अजून? हां हां, चहा झाली फक्त. हां, त्या पलीकडे जाऊया, तिकडे सुद्धा शेती चालू आहे. आणि तिकडे नांगराच्या साहाय्याने शेती केली जाते. मध्ये हा व्हाळ आहे, पाहत आहे. इथे पाण्यासाठी पर्याय आहे, समजा पाऊस नाहीच पडला तर या व्हाळातून पाणी घेऊ शकतात. जवळच आहे, पाठ काढून सुद्धा घेऊ शकतात. पाहत आहे हे कृष्णाभाऊ गोंडाळ यांचे शेत आहे. आणि पाहते इथे नांगराच्या साहाय्याने शेती केली जाते आहे. आपल्याला शेतीचा व्हिडिओ करताना क्वचितच आपल्याला एखादा नांगराचं जोत आपल्याला पाहायला मिळतं. पाहताय खूप सुंदर असं निसर्ग सौंदर्य आहे इथे पण. आता आपण शीळ या गावामध्ये आहोत. कालसुद्धा आपण शीळ या गावामध्ये होतो, तुम्हाला कमेंट करून सांगायला सांगितलं होतं कोणत्या गावामध्ये आपण आहोत ते. तर आपण शीळ या गावी होतो कालसुद्धा. काल आपण त्या बाजूला होतो, तिकडच्या त्या साईडला पलीकडे होतो, रस्त्याच्या पलीकडे. आज आपण इकडे अलीकडे आहोत. तर मित्रांनो, आपण सतत आता हा माझा चौथा व्हिडिओ असेल शेतीवर. तुम्ही कंटाळला असाल कदाचित, परंतु आता कोकणामध्ये सगळीकडे शेती चालू आहे आणि चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे मला तुमच्याकडून. त्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारची ज्या निसर्गाच्या सान्निध्यात असलेली शेती आपण व्हिडिओ शूट करत आहोत. पाहताय खूप सुंदरसा निसर्ग आहे. तर पाहताय आता हे चिखल करून झाले, आता इथे प्लेन केलं जात आहे. हां, तर पाहताय दादा याला काय म्हणतात? बुटा गुटा. हां, हे गुटा मारणं चालू आहे आता. पाहताय आपण एकदम लेवलला शेती ही आता मळी झालेली आहे. आता इथे लावणीला येतील ही मंडळी. आता तिकडे बांध घालतायत आणि ह्या बाजूच्या मळीमध्ये ते चिखल चालू आहे. ट्रॅक्टरच्या साहाय्याने चिखल केलं जातं आहे. इकडे पण पाण्यासाठी पाईप लावल्यात. पाहत आहे पंपाच्या साहाय्याने पाणी आणलं जातं.
काकी काय बरे आहेत ना? एकदम मस्त आहे तुमचं. मग आपलं कोकण गेला पाहिजे जगभरामध्ये. मग ते पाहताय तिथं ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेती केली जाते, चिखल केली जाते. काय रान काढताय? रान काढताय ना? होय होय, हे बघा रान काढलं जात आहे. खूप मेहनत घ्यावी लागते शेती करायची, म्हणजे साधं काम नाही आहे. तर आता आपण शेतामध्ये आहोत. आजी काकी आहेत, ते गाणी म्हणणार आहेत, आपल्याला ऐकायला मिळेल. खरोखरच हा महत्त्वाचा क्षण असेल आणि हा दुर्मिळ क्षण आहे. तो आपण पाहूया. त्या अगोदर आपण तिकडून जाऊन येऊया. तिथली शेती करतायत माणसं, ते आपण शेत पाहून येऊया. तर मित्रांनो, आता आपण वरच्या बाजूला आलेलो आहोत. इथे आता शेती केली जाते आहे. आता अजून आपण गोंडाळवाडीमध्येच आहोत. तर आमचे गोंडाळ साहेब आहेत. शेती तुमचीच आहे का ही? हां हां. तुम्हाला तसं काय पावसाची गरज वाटत नाही, कारण पाणी खूप आहे. हो, पाणी खूप आहे. हा, पण पाऊस हा पाहिजेच ना, कारण आणखी 2-3 दिवस पाऊस पडला नाही तर हे पाणी जाऊ शकतं काय? बरोबर आहे. होय ना? हां हां. तर पाहता इथे सुद्धा ट्रॅक्टरच्या साहाय्याने शेती केली जाते, चिखल केली जाते. आणि तिकडे मंडळी पाहताय, सर्व महिला मंडळी तिकडे दाढ काढत आहेत. आणि पाणी इथे बऱ्यापैकी आहे. पाहताय पाटाला पाणी आहे, परंतु हे जर पाणी किती दिवस आहे, तोपर्यंत पाऊस आहे. तोपर्यंत पाऊस जर 3-4 दिवस कंटिन्यू गायब झाला तर हे पाणीसुद्धा कमी होऊ शकतं. तर पाहता इकडे दाढ काढतायत. गाणी मिनी कोण म्हणायला उत्सुक आहे काय? गाणी म्हटलं तर बरं होईल ना, जरा चांगला व्हिडिओ येईल. हो, पाहता इथे आता दाढ काढतायत ही सर्व मंडळी. हे सर तुम्ही इकडे गोंडाळ मंडळीच काय, वाडीतलीच काय? हां हां. पाहताय जरा असा एक फोटो घेतो इकडून. हां असं. ओके. तर पाहता इकडे दाढ काढणी चालू आहे. आणि पाहताय खूप पाणी सोडून ठेवलं आहे या दाढीच्या मळीत. काकी का पाणी एवढं सोडून ठेवलं आहे? दाढ पटकन येते काय पाणी असलं की? होय काय? आणि परत धुवायला पण नको जास्त. हां, मग थोडीशी आपली बुचकाळी तरी चालते पाण्यात. मी राजापूरचा गुरव. इकडे वहिनी पाहता इकडे एकट्याच इकडे दाढ काढतात. जरा एक गाणं म्हणा हो, एक जरासं एक छोटंसं. तुम्ही खाली बघून इकडे कॅमेराकडे बघू नका, फक्त असंच गाणं म्हणा. गाणं नाही, जरा म्हणा हो एक छोटंसं. शेतातलं गाणं ऐकायची आम्हाला खूप हौस आहे आणि आमच्या दर्शकांना पण ऐकायचं आहे. एक म्हणा, एक फक्त म्हणा हो. एक आपलं असं एक म्हणा, एक म्हणा. एक आम्ही शेतकरी नाही कोण सोबतीला, आई मी म्हणतायत. हा, तेवढं पूर्ण करा तेवढं. तर मित्रांनो, आता आपण गोंडाळवाडीत आहोत आणि पाहताय खूप सुंदर असं निसर्ग सौंदर्य आहे. आपण जे व्हिडिओ केले आहेत शेतातले, ते सर्व निसर्गाच्या सानिध्यातले व्हिडिओ आपण केलेले आहेत. खूप सुंदर असं निसर्ग सौंदर्य आपल्याला पाहायला मिळते कोकणातलं. आणि आपलं हिरवंगार कोकण आपल्याला पाहायला मिळते. जणू काही स्वर्गच अवतरलेला आहे धर्तीवर असं आपल्याला वाटतंय. तर ते आता मी त्यांना रिक्वेस्ट केली आहे गाणी म्हणण्यासाठी. पाहूया कशी गाणी म्हणतायत ती. तिथे दाढ काढून ठेवले पाहिजे. आता हे इकडे चिखल चालू आहे, तिथे आता लावणी केली जाईल. हां, ते लावणी लावताना गाणी म्हणणं खूप चांगलं वाटतं.
धव्यात तोसमीच्या फुलायना येतल पात बस झाला बस झाला एक कडवा करा पूर्ण पुढचा एक. हा रावायला आले गणपती सजवा जुना पावा वाजवा डोंगरावरना आले गणपती सजवा जुना पावा वाजवा आमच्या गणपतीला सोन्याची चैन गडवा जुने पावा वाजवा डोंगरावरना आले गणपती सजवा जुना पावा वाजवा आमच्या गणपतीला सोन्याची अंगठी गडवा जुनी पावा वाजवा. धन्यवाद. तर पाहिलात खूप सुंदर असं गाणं म्हटलं शेतातील गाणं होतं. पण गणपती आता थोड्या दिवसात आता गणपतीचं आगमन देखील होणार आहे आपल्या कोकणामध्ये. तर पाहता इकडे मुंबईवाले कोण आलाय काय शेती करायला? कोण वरती आहेत का तिकडे? हा त्यांना मेन भेटायला पाहिजे, मुंबईवरून आलेले आहेत ना. होय होय हां हां होय काय हां हां. तर पाहत आहे आपल्या कोकणातला शेतकरी खूप सुंदर अशी गाणी वगैरे म्हणतो आणि हसत मुखाने सर्व आपली शेतीची कामं करत असतो. इथे चाकरमुनी देखील आलेले आहेत आपल्या कोकणामध्ये इकडे शेती करायसाठी सुट्टी काढून आलेले आहेत. खरोखर त्यांना खूप खूप धन्यवाद म्हणावं लागेल आपल्या कोकणाकडून, कारण शेतीसाठी खास आलेले. त्यांना शेतीची खूप आवड असावी त्यामुळेच ते आले आहेत. हे बा मुंबईवाले दाखवा, मुंबईला तिकडे ते चेहरा करा जरा. हां हां हे बा हे मुंबईवाले आहेत, खास शेतीसाठी आलेले आहेत. तुमचं खूप खूप धन्यवाद. खरोखर तुम्ही शेतीसाठी आपल्या कोकणात. तिकडे आणखीन एक मुंबईवाले आहेत, तिकडे पेंड्या धुतल्या जात आहेत, पेंड्या धुत आहेत. त्यांना देखील पाहूया. पाहत आहे खूप सुंदर असं निसर्ग सौंदर्य आहे आणि समोर तिकडे घरं आहेत गोंडाळवाडीची. आता एक गाणं घ्यावे त्यांच्याकडून म्हणून. कोण म्हणते गाणं? नाही इकडे बोन आहे. हा ते झाले, त्यांनी गाणी गायला नाही. आता पुरुष मंडळी कोण नाही गाणारी? इकडे वारमन आलेले आहेत. आता मला तिकडे रस्त्यात भेटले होते होय ना. हा हा होय रात्रीपासून गावात आहे. आता यांच्याबद्दल बोलायचं म्हटलं वायरमनबद्दल तर पाहताय जीवावर बेतून हे कामं करत असतात. कारण आपण जरा जरी लाईट गेली, एका क्षणासाठी का लाईट गेली तरी आपण लगेच शिव्या घालतो, वेली लाईट गेली वगैरे बरंच काय ना काय बोलतो. पण त्याची तुम्ही मेहनत पाहताय, हे लाईटचं काम आहे, कारण खूप जीवावर बेतणारं काम आहे हे. खरोखर त्यांना एक मनापासून सलाम आपल्या महाकोकण चॅनलकडून. हा कुठे गेला अभि? हां हां कारण हे दिवसभर ह्या जंगलातून वगैरे लाईटचा कुठे फॉल्ट आहे ते शोधत असतात. तेवढं पोलावर चढत असतात. ते पोलावर चढणंसुद्धा खूप जिकरीचं काम आहे. चला मित्र हां तर आपण जाऊया तिकडे. आपले मुंबईकडे चाकरमध्ये तिकडे पेंड्या धुतात ते आपण पाहूया. हां हो होय ना. खास लावणीसाठी आलेले आहेत मुंबईचे चाकरमनी. त्यांचं स्वागत करणं खूप गरजेचं आहे आपल्या कोकणामध्ये, कारण गणपतीला येतात, शिमग्याला येतात, परंतु शेती करायला खास येणं म्हणजे एक महत्त्वाची गोष्ट आहे. कारण शेती हा आपला पारंपरिक व्यवसाय आहे कोकणातील आणि तो जागतायत तो व्यवसाय. त्याबद्दल त्यांचे मला धन्यवाद. मुंबईला कुठे राहता तुम्ही? होय हां हां पाहता येते. आता पेंड्या धुतल्या जात आहेत. ह्या पाहता ह्या पेंड्या धुवून ठेवलेल्या आहेत. आता लावणीला घेतल्या जातील त्या पेंड्या. तर आता आपल्याला एक गाणं ऐकायला जायचं आहे. तिकडे आपला एक बुवा आहे लावणी लावत आहेत, तर त्यांच्याकडून आपण गाणं ऐकून घेणार आहोत एक. हां आपण आता इथे आलो आहोत, पुन्हा त्याच ठिकाणी आलो आहोत जिथे आपण सुरुवातीला व्हिडिओ केला होता. तिथे आता इथल्या काकी आता गाणं म्हणणार आहे. तर दादाने देखील
ट्रॅक्टर त्यांनी थांबवलं आहे, आपलं काम थांबवलं आहे, त्याबद्दल त्यांचे खूप मनापासून धन्यवाद. तर आता गाणं पण ऐकूया, शेतातील गाणं. हां म्हणा. जीवनाच्या वाटेवरती किती असतं त्यांचा आधार. आई माझी मायेचा सागर, तिला लिहिले जीवनाकार. आई वडील माझे थोर, रखरखत्या रानात तडकत्या उन्हात राहिलीस तू माझ्यासाठी कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडल तिला उपवास. ओला मातीत चालताना तुडविले काट्याचे फास. आई माझी मायेचा सागर, तिला दिले जीवनाकार. नभेची तू चांदणी, चंद्राची तू कोर, शीतल तुझी छाया मला वेते बंधन. तुझ्या शीतल छायेमध्ये उभं आयुष्य जगीन, देवापाशी जाईन, तुला जन्म जन्म मागीन. आई माझी मायेचा सागर, तिला दिले जीवनाकार. वा छान, जबरदस्त. बुवा म्हणाला ते बुवानी गाणं नाही म्हटलं नाही होय का? तुम्ही एक म्हणताय ना. मस्त. आता एक आपण सुंदरसं गाणं ऐकलेलं आहे शेतातील. आता नावं घेत आहेत, तर पाहूया आपण कशा प्रकारे नावं घेत आहेत. हां घ्या नाव. उंबराच्या झाडाखाली दत्त घेते विसावा, सुरेश बत्तरचे नाव घेते आशीर्वाद तुमचा असावा. वा छान. दारी उता हसन, पिवळी साडी नेसन, सुभाष भत्तरांच्या बाजू बसन तर किती सुंदर दिसन. वा वा छान, जबरदस्त जबरदस्त. तुम्ही घेताय एक घ्या नाव आता. सौभाग्यवती म्हणजे काय? काचीचा हिरवा चुडा. सुरेश बत्तरचे नाव घेते सर्वांची. ती तुळस त्या घालते पळी पळी पाणी, अजून होतो आई बाबाची तानी, आता झालो सुभाष भत्तरांची राणी. वा वा मस्त. भरतार आलेत का तुमचे? हो आले. कुठे आहेत? कामाला गेले. कामाला गेलेत काय? अच्छा अच्छा. रामनाच्या देवळात सोन्याची घाट. हा. भत्तांचे नाव घेते लावण्याचा थाट. वा वा. एकदा स्पर्धा सुरू झाल्या आहेत म्हणायच्या मग. हा आता आमचे बुवा एक गाणं म्हणणार आहेत. हा. विठ्ठल नामा सांगे विनवनी, विठ्ठल नामा सांगे विनवनी, ही चोरी करणार नाही जणी, ही चोरी करणार नाही जणी. कळे ना कैसा चमत्कार झाला, आळ चोरीचा जणीवरी आला. हे दागिने आणले घरामध्ये कुणी, हे दागिने आणले घरामध्ये कुणी, ती चोरी करणार नाही जणी, ही चोरी करणार नाही जणी. बोल जणे हे कैसे हे घडले, मौन तुझे हे आज मला नडले, मौन तुझे हे आज मला नडले. किती मी सांगू समजावून, किती मी सांगू समजावून, ही चोरी करणार नाही जणे, ही चोरी करणार नाही जणे. तुळावर देता चमत्कार झाला, तुळावर देता
चमत्कार झाला. सकाळी हरी धावून आला, सकाळी हरी धावून आला. सोपाना आनंद झाला मनी, सोपाना आनंद झाला मनी. ती चोरी करणार नाही, ती चोरी करणार नाही जनी. वा सुंदर, छान म्हटलं गाणं. अगदी ह्या आपल्या चिखलाच्या ह्या आवाजावर खूप छान असं गाणं आपण ऐकलात. आता इथे पाहता, इथे मस्तपैकी बुवानी गाणं म्हटलं. त्यांच्या भरताईन सुद्धा इथे आहेत. आता त्या सुद्धा एक गाणं म्हणणार आहेत. एक नाव पण घ्यायचं आहे नंतर. नाव घ्या आधी गाणं होते. रखमा माझी पेरणी करी, विठ्ठल माझा नांगर धरी, माझी शेती पंढरी. मस्त मस्त छान. बंद झाला का? वा छान मस्त. आता एक नाव घ्या फक्त आता तुमच्या भरतारांचा. शंकराच्या पिंडीवर बेल घालते वाकून, प्रकाशरावांचे नाव घेते सर्वांचा मन राखून. हा टाळ्या वाजवले. सध्या हात रिकामी नाही तर टाळ्या वाजवलेल्या असत्या. हा जाऊ द्या, तुम्ही या इकडे या. नाही या इकडे या. नाव घेऊ. हा यांच्याजवळ या. जन्म दिला मातेने पालन केलं नाही, जन्म दिला मातेने पालन केलं पित्याने, विष्णुरावांचे नाव घेते पत्नी या नात्याने. वा वा छान छान मस्त नाव. तर मित्रांनो, आपण पाहिलात, खूप मजा वाटली या शेतामध्ये येऊन. आणि व्हिडिओ करताना पण मला खूप आनंद झाला. कारण आतापर्यंत आपण व्हिडिओमध्ये गाणी वगैरे आपल्याला व्हिडिओमध्ये आपण नव्हती, परंतु आज आपल्याला पहिल्यांदाच आपल्याला गाणी भेटलेत व्हिडिओमध्ये. तसंच इथे मंडळी ती नावं सुद्धा घेतला आणि छान नावं घेतला आणि गाणं म्हणतात परत. वा वा. हां मस्त छान धन्यवाद. तर मित्रांनो, आपण पाहिलात, खूप सुंदर असा व्हिडिओ झालेला आहे. आणि तुम्हाला आवडला तर नक्कीच लाईक करा. पुन्हा एकदा सांगतोय, तुम्हाला आवडला तरच लाईक करा. आणि आपल्या नातेवाईकांना तसंच मुंबईला असलेल्या आपल्या मित्रमंडळींना हा व्हिडिओ पाठवा, सेंड करा. खरोखरच खूप सुंदर असा व्हिडिओ आहे. तर धन्यवाद मित्रांनो. धन्यवाद 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 धन्यवाद. हां ओके धन्यवाद. चला एक शेवटचं इथे शूट करायचं राहिलं होतं. आपण त्या बाजून सगळीकडे आपण व्हिडिओ शूट केलेला आहे. तर एवढंच एक ठिकाण राहिलं होतं. मी जाता मला दिसलं, म्हटलं आलो इथे. तिथे पाहता इथे दाढ काढत आहेत. तुमची शेती हीच ना? कोणापैकी शेती ही? आडनाव का गोंडाळच ना? मोंडे. हां हां मोंडे काय? हां हां पाय ते दाढ काढतायत. हां शेतीला जास्त महत्त्व दिलं पाहिजे. खरोखरच मग होय होय होय. आणि असं सरकार किती असं तांदूळ देणार? हां होय होय. हां तर पाहत हा तिथे दाढ काढतायत. आणि इथे एक मुलगी पाहत आहे आपण, कॉलेज कुमारी आहे. आणि इयत्ता 15वी म्हणजे 15वी झालेला आहे, लास्ट इयरला आहे मुलगी ती. आणि पाहता इथे शेती करते, शेतीच्या कामात हातभार लावते आपल्या आईवडिलांना. खरोखरच खूप कौतुक करण्यासारखं आहे. आता हल्लीच्या मुली किंवा मुलगी कुमार आणि कॉलेज कुमारी जवळजवळ मोबाईलमध्ये दंग असतात. परंतु आपण पाहत आहात हे मोबाईल वगैरे सर्व बाजूला ठेवून जी परंपरागत चालत आलेली शेती आहे वडिलोपार्जित, तर ती शेती करण्यात ते प्राधान्य देत आहे. त्याबद्दल खरोखरच कौतुक करण्यासारखं आहे. चला धन्यवाद.